नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 6.3 या कसा सोडवावा याबद्दल माहिती घेऊया। अवयव पाडा। या ठिकाणी घनराशी दिलेली आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये y घन वजा 27। याचं रूपांतर आपण पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन असं करूया। म्हणून y घन वजा 27 चे घनमूळ आपल्याला माहिती आहे 3 चा घन। 3 चा घन 27 येतो, म्हणून आपण 27 लिहिण्याऐवजी 3 चा घन आता असं लिहायचं। आता या ठिकाणी पहा, पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन असे त्याचे रूपांतरण झालेले आहे। मग याच्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं? तर पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिल्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग असं सूत्र लिहायचं आहे। या ठिकाणी जर वजा असेल तर पहिल्या कंसात वजा, आणि जर पहिल्या या ठिकाणी अधिक असेल तर पहिल्या कंसात अधिक येतं आणि इथं वजा येतं। या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत। y घन वजा 3 चा घन म्हणजेच पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिले पद वजा दुसरे पद। पहिले पद आहे y, दुसरे पद आहे 3, म्हणून पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद y गुणिले 3 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता या ठिकाणी पहा, y वजा 3 आहे तसेच लिहिले, आणि या ठिकाणी y चा वर्ग 3 गुणिले y 3y आणि 3 चा वर्ग 9। उदाहरण 2, x घन वजा 64y चा घन। आता याचं थोडं रूपांतरण पहा, x चा घन आहे तसा लिहिला, 64 चं घनमूळ 4 येतं, म्हणून 4y कंसाचा घन। आता पुन्हा एकदा सूत्रानुसार आता या ठिकाणी पहा, पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिले पद वजा दुसरे पद गुणिले दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। या सूत्रानुसार पहिल्या कंसात आपण पहिले पद वजा दुसरे पद, पहिले पद x आणि दुसरे पद 4y आहे, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच x चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद x गुणिले 4y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग। आता या ठिकाणी ही स्वरूप पद नाहीत, म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही। x चा वर्ग येतो, x वर्ग आहे तसा लिहायचं, 4 गुणिले xy बरोबर 4xy आणि 4 चा वर्ग येतो 16, म्हणून हे 16y वर्ग। आता उदाहरण 3, 27 m घन वजा 216 n घन। आता 27 चं घनमूळ 3 आहे, म्हणून आपण 3m कंसाचा घन लिहितो, कारण 3 चा घन 27, तसंच 216 n घनच्या ऐवजी आपण 6n चा घन लिहितो। सूत्रानुसार a चा घन वजा b चा घन म्हणजेच पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता या ठिकाणी पहा, पहिल्या पद आहे 3m, दुसरे पद आहे 6n, म्हणून पहिल्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद म्हणजेच 3m वजा 6n, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे 3m म्हणून 3m चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद, पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता ही स्वरूप पद नाहीत, म्हणून त्यांची बेरीज करायची नाही। 3 चा वर्ग येतो 9, 9m चा वर्ग आणि 7 18mn अधिक 6 चा वर्ग 36, 36n वर्ग। अशा रीतीने यांचे आपल्याला अवयव काढता येतात। त्यानंतर उदाहरण 4, 125y चा घन वजा 1। 125 चं घनमूळ 5 येतं, म्हणून आपण 5y कंसाचा घन किंवा 5 चा घन म्हणालात तर 5 चा घन येतो 125, म्हणून 5y कंसाचा घन वजा 1 चा घन। या ठिकाणी 1 लिहायचं आहे आपल्याला। सूत्रानुसार पहा, पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। या ठिकाणी पहिलं पद 5y आणि दुसरं पद 1 आहे, म्हणून पहिले पद वजा दुसरे पद, पहिल्या कंसातील दोन राशी पद लिहायचे आहेत, पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 5y चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद 5y गुणिले 1 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 1 चा वर्ग। 5y वजा 1 आहे तसे लिहिले, 5 चा वर्ग येतो 25, 25y वर्ग, 5y गुणिले 1 5y अधिक 1 चा वर्ग 1। उदाहरण 5, 8p घन वजा 27 छेद p चा घन। आता या ठिकाणी पहा, 8 आणि 27, 8 हा 2 चा घन आहे आणि 27 हा 3 चा घन आहे,
मग पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन लिहिण्यासाठी याच्यात आपण बदल करूया. 8p घन ऐवजी आपण 2p कंसाचा घन केला तर 2 चा घन आणि p चा घन. त्याच पद्धतीने 3 चा घन 27 म्हणून 3/p कंसाचा घन. आता याचं रूपांतरण झालं पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन. आता सूत्र पहा. पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिल्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद गुणिले पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. या सूत्रानुसार पहिल्या कंसात पहिले पद आहे 2p आणि दुसरे पद आहे 3p म्हणून पहिले पद वजा दुसरे पद. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 2p चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद. पहिले पद 2p गुणिले दुसरे पद 3/p अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 3/p चा वर्ग. आता आपण पहिला कंस तसाच लिहूया. 2 चा वर्ग येतो 4 4p वर्ग अधिक पहा हा p आणि हा p कॅन्सल होतो 3 दुनी 6 अधिक 3 त्रिक 9 3 चा वर्ग 9 9/p चा वर्ग. अशा रीतीने आपल्याला याचे अवयव लिहिता येतात. आता पुढचं उदाहरण 6 343 a घन वजा 512 b घन. आता आपल्याला माहिती आहे 343 चे घनमूळ 7 आणि 512 चे घनमूळ 8 म्हणून आपण ही राशी कशी लिहायची पहा. 7a कंसाचा घन वजा 8b कंसाचा घन म्हणजेच पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन. आता या ठिकाणी सूत्र घेऊया. आता a आणि b दिलेल्या गणितात आहेत त्यामुळे सूत्रामध्ये a आणि b शिवाय दुसरी चलपद वापरता येतात. या ठिकाणी पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिले पद वजा दुसरे पद दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. या ठिकाणी पहा पहिले पद 7a आणि दुसरे पद आहे 8b म्हणून पहिल्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद म्हणजेच 7a वजा 8b. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 7a चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजेच 7a गुणिले 8b अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 8b चा वर्ग. आता ही सरूप पद नाहीत त्यामुळे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होणार नाही त्यामुळे आहेत तशीच लिहायची. 7 चा वर्ग येतो 49 49a वर्ग अधिक 56ab 7 8 56 56ab अधिक 8 चा वर्ग येतो 64 64b चा वर्ग. उदाहरण 7 64x घन वजा 729 y घन. आपण घन पाठांतर केलेले आहात 10 पर्यंत. 64 चं घनमूळ येतं 4 म्हणजे 4 चा घन 64. 729 चे घनमूळ 9 किंवा 9 चा घन 729. आपण घन आणि घनमूळ पाठ करायचे. एकदा घन पाठ करायचे 1 पासून 10 पर्यंत नंतर घनमूळ पाठ करायचे. 7 आता या ठिकाणी 4x कंसाचा घन वजा 9y कंसाचा घन पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन. सूत्रानुसार पहिले पद सूत्र पहा a चा घन वजा b चा घन बरोबर पहिले पद वजा दुसरे पद दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता या ठिकाणी पहा पहिले पद 4x आहे आणि दुसरे पद 9 आहे. पहिल्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद म्हणजेच 4x वजा 9 आहे. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद 4x गुणिले 9 आहे अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 9y चा वर्ग. तर ही सरूप पद नाहीत लाईक टर्म्स नाहीत म्हणून त्यांची बेरीज वजाबाकी होणार नाही. 4 चा वर्ग येतो 16x वर्ग 9 चोक 36 36xy अधिक 9 चा वर्ग येतो 81 81y वर्ग. उदाहरण 8 16a घन वजा 128 b घन. आपल्या लक्षात आहे आपण 10 पर्यंतचे घन सगळ्यांना येतात. 16 हा कुठल्याही संख्येचा घन नाही आणि 128 देखील घन नाही पण त्या दोन्ही संख्या सम आहेत. आपण जर दोन सामायिक काढले तर 2 8 16 आणि 64 दोन्ही 128. आपण दोन सामायिक काढले आता या दोन्ही घन संख्या मिळाल्या. 8a चा घन आपण कसा लिहू शकतो 2a कंसाचा घन आणि 64 छेद b घन कसं लिहितो आपण 4 छेद b कंसाचा घन.
आता या ठिकाणी याच्यासाठी आपण सूत्र वापरूया, ए घन वजा बी घन. आता या सूत्रानुसार पहा, पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे आपण दोन तसेच लिहिलेले आहेत. आता पहिले पद आहे 2a आणि दुसरे पद आहे 4/b. मग आता या ठिकाणी दोन तसेच लिहिले. पहिले पद वजा दुसरे पद 2a वजा 4/b. पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 2a चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद 2a गुणिले 4/b अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 4/b चा वर्ग. आता या ठिकाणी सरूप पद नाहीत, त्यामुळे आहे तसंच लिहायचं. 2 चा वर्ग येतो 4, 4a वर्ग. इथं गुणाकार करा, बे चौक 8 आणि हे a अंशस्थानी आहेत, b छेदस्थानी आहेत, म्हणून 8a/b अधिक 4 चा वर्ग येतो 16, 16/b वर्ग. अशा रीतीने आता या 2 न काय करायचं, कुठल्या एका कंसाला गुणा चालेल. बे दोन्ही 4a आणि बे चौक 8, कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसातल्या पदानं गुणायचं असतं. आणि गुणल्यानंतर आपल्याला मिळतात 4a वजा 8/b, दुसऱ्या कंसात 4a चा वर्ग अधिक 8a/b अधिक 16/b वर्ग. प्रश्न क्रमांक 2, सोपे रूप द्या. x अधिक y कंसाचा घन वजा x वजा y कंसाचा घन. आता या ठिकाणी पहिले पद वजा दुसरे पद, याला आपण संपूर्ण x अधिक y कंसाचा घन याला पहिले पद म्हणू, याला दुसरे पद. आता पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन, सूत्र आहे पहिले पद वजा दुसरे पद, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर या ठिकाणी पहिलं पद आहे आपलं x अधिक y आणि दुसरे पद आहे x वजा y. आणि या ठिकाणी पहा योग्य कंसाचा वापर करायचा. पहिले पद वजा दुसरे पद हा चौकट कंस पूर्ण केला. पहिले पद म्हणजे x अधिक y आणि दुसरे पद म्हणजे x वजा y. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x अधिक y चा वर्ग अधिक x अधिक y गुणिले x वजा y, पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच x वजा y चा वर्ग. आता या ठिकाणी पहा याचा वर्ग विस्तार करूया. आता याचा वर्ग विस्तार माहिती आहे आपल्याला, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. पहा x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग जे x वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद जे 2xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच हा वर्ग विस्तार झाला. आता या दोन्हींचे निरीक्षण करा. x अधिक y गुणिले x वजा y, आपण तयार केलेल्या आपण पाहिलेल्या सूत्रानुसार एका कंसात पहिले पद अधिक दुसरे पद गुणिले दुसऱ्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असा त्याचा विस्तार येतो. आणि पुन्हा याचा विस्तार केला आपण x वजा y कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हा विस्तार केला आपण. आता विस्तार केल्यानंतर पहा या ठिकाणी हा जर कंस सोडवलात, हा कंस सोडून घेतलेला आहे आपण, हा कंस सोडवल्यानंतर हे x अधिक y कंसाच्या वर वजाचं चिन्ह असल्यामुळे हे वजा x आणि हे अधिक y होतात. आता या ठिकाणी हा भाग आपण सोडवायचा आहे. बघा सोडवल्यानंतर या ठिकाणी अधिक y वर्ग वजा y वर्ग हे कॅन्सल होतात, वजा 2xy अधिक 2xy हे कॅन्सल होतात, म्हणजेच आपल्याला मिळतात या ठिकाणी x वर्ग अधिक x वर्ग हे 3x वर्ग आणि यातला आपल्याला हा एक y वर्ग आणि हा y वर्ग कॅन्सल झाला म्हणजे हा y वर्ग शिल्लक राहतो. अशा रीतीने आपल्याला यांचे अवयव मिळतात. पहा 6x चा पहा हे 2y गुणिले 3x वर्ग अधिक y वर्ग यांचा गुणाकार केलात की मिळतात 6x वर्ग y अधिक 2y चा घन. उदाहरण 2, 3a अधिक 5b चा घन वजा 3a वजा 5b चा घन. पुन्हा एकदा पहिले पद पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन या प्रकारे त्यांची आपल्याला विस्तार करायचा आहे, अवयव लिहायचे आहेत. पहिल्या कंसात पहा सूत्रानुसार जाऊ आपण. पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन
बरोबर पहिले पद वजा दुसरे पद दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। या सूत्रानुसार पहिले पद आहे 3a अधिक 5b आणि दुसरे आहे 3a वजा 5b। पहिले पद वजा दुसरे पद चौकट कंसात घेतलेत। दुसऱ्या चौकट कंसात आपण पहिल्या पदाचा वर्ग, या ठिकाणी लाल दाखवलेले पहिलं पद आणि निळ्या रंगाने दाखवलेले दुसरे पद, पहिल्या पदाचा वर्ग पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता यांचा विस्तार इथं कंस सोडूया आपण। हा गोल कंस सोडवला की 3a अधिक 5b कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असल्यामुळे यांची चिन्ह बदलतात। हा झाला वजा 3a आणि वजा गुणिले वजा अधिक हा 5b, हा अधिक 5b होतो, हा वजा 5b नाही। 3a चा वर्ग पहा, आता यांचा विस्तार घेऊया आपण। पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता या ठिकाणी पहा, पहिले पद अधिक दुसरे पद एका कंसात गुणिले पहिले पद वजा दुसरे पद दुसऱ्या कंसात, म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग। आणि या ठिकाणी याचाही विस्तार करता येतो। पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता या ठिकाणी पहा, अधिक 5 आणि हे वजा 5 गेलेले आहेत, तर या ठिकाणी राहतात हे 10b आणि हा भाग सोडवल्यानंतर आपल्याला मिळतात या ठिकाणी पहा 9a वर्ग अधिक 30ab अधिक 25b वर्ग अधिक 9a वर्ग अधिक वजा 25b चा वर्ग अधिक 9a वर्ग वजा 30ab अधिक 25b वर्ग। हे सोडवायचं, हे सोडवल्यानंतर ही स्टेप मिळते। आणि 10b न आपण जर याला गुणलात तर पहा या ठिकाणी 3a वजा 3a कॅन्सल होतात आणि या ठिकाणी 5b आणि हे पण 5b आहेत, 5b अधिक 5b हे अधिक 5b आहेत, हे 10b होतात आणि 10b न या पदाला गुणलात की आपल्याला मिळतात 270a वर्ग b अधिक 250 b घन आणि बाकीची पद कॅन्सल होतात। पहा वजा 30ab इथं आहे अधिक 30ab इथं आहे, हा कॅन्सल होतो। उदाहरण 3 a अधिक b कंसाचा घन वजा a घन वजा b घन। आता या ठिकाणी आपण पाहूया x अधिक y घन कंसाचा घन बरोबर पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन। आता या सूत्रानुसार आपण a अधिक b घन, a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार लिहूया। पहिल्या पदाचा घन म्हणजेच a चा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच a वर्ग गुणिले b अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन आणि वजा a घन वजा b घन आपण आहे तसे लिहिलेले आहेत। या ठिकाणी पहा अधिक a घन वजा a घन कॅन्सल होतात, या ठिकाणी 3a वर्ग b हे 3a वर्ग b आणि 3ab वर्ग हे राहतात, बाकीचे कॅन्सल होतात। उदाहरण 4, आता या उदाहरण 4 मध्ये पहा आपल्याला p घन वजा p अधिक 1 कंसाचा घन। आता पुन्हा एकदा याच्यासाठी आपण सूत्र वापरूया x अधिक y पहिले पद अधिक दुसरे पद कंसाचा घन। याच्यासाठी सूत्र वापरूया पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन। यानुसार p घन आहे तसा लिहिला आपण, हा p घन आहे तसा लिहिला, कंसाच्या बाहेर वजा आहेत हे वजाचं चिन्ह घेतलं आणि हा विस्तार आपण चौकट कंसाच्या आतमध्ये लिहिणार आहोत। पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, दुसरे पद 1 आहे त्यामुळे लिहायची काही गरज नाही, लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल, अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन। या ठिकाणी आपल्याला मिळतो हा p घन आहे तसा लिहिला, कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असल्यामुळे कंसातल्या सर्व पदांची चिन्ह बदलतात। पहा वजा p घन झाला, हा वजा 3p चा वर्ग झाला, त्याच्यानंतर हा वजा 3p आणि हा वजा 1। आता p घन जातो म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं वजा 3p चा वर्ग वजा 3p वजा 1 आणि अशा रीतीने आपल्याला उदाहरण 4 सोडवता येईल। उदाहरण 5 3xy वजा 2ab कंसाचा घन वजा 3xy
अधिक 2ab कंसाचा घन. आता या ठिकाणी पहा, पुन्हा पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन यानुसार आपण त्याचे अवयव लिहा. यानुसार पहा, पहिले पद वजा दुसरे पद दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता या ठिकाणी पहिलं पद पहा आपलं काय दिलेलं आहे, 3xy वजा 2ab. याला आपण संपूर्ण याला पहिलं पद म्हणूया. आणि 3xy अधिक 2ab निळ्या रंगाने दाखवले दुसरं पद. आता या ठिकाणी पहा, पहिले पद लाल याने दाखवले पहिले पद वजा कंसाच्या बाहेर आपण वजाचं चिन्ह घेतलेले आहेत, वजा दुसरे पद चौकट कंसाचा योग्य वापर केलेला आहे. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग लाल न दाखवलेलं पहिलं पद पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद. पहिले पद लाल दाखवलेले दुसरे पद निळ्याने दाखवले आहेत. पहा या ठिकाणी पहिले पद आणि दुसरे पद, पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता या ठिकाणी आपण याचा विस्तार लिहूया. पहा, कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असल्यामुळे कंसातल्या पदांची चिन्ह बदलली. हे झाले वजा 3xy आणि वजा 2ab. आता या ठिकाणी अधिक 3xy वजा 3xy कॅन्सल झाले आणि वजा 2ab वजा 2ab चिन्ह समान असल्यामुळे त्यांची बेरीज होते वजा 4ab. आता याचा विस्तार पहा. आता 3xy वजा 2ab चा वर्ग तसाच लिहिला अधिक आणि हाही तसाच लिहिलेला, आपण फक्त बाहेरची स्टेप सोडून घेतलेली आहे. आता विस्तार करूया आपण याचा. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हा पहिला कंस सोडून झाला. आता या ठिकाणी पहा, एका कंसात पहिले पद अधिक दुसरे पद दुसऱ्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. सूत्रानुसार a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b असेल तर a वर्ग वजा b वर्ग, त्याप्रमाणे याचे अवयव याचा विस्तार येतो. हे झालं. आता आपण याचा विस्तार पाहूया. 3xy अधिक 2ab कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक, हे अधिक असल्यामुळे अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता याच्यात पहा, स्वरूप पद पहा, या ठिकाणी आहेत वजा 2 गुणिले 3xy अधिक 2ab आणि या ठिकाणी सुद्धा तीच पद आहेत, पण चिन्ह भिन्न असल्यामुळे त्यांचं निरसन होतं, कॅन्सल होतं. या ठिकाणी आहेत 2ab समान रंगाने दाखवले आहेत बा स्वरूप पद आणि 2ab चा वर्ग वजा 2ab चा वर्ग हा पण कॅन्सल होतो. आता राहिले तुमचे या ठिकाणी पहा, वजा 4ab होते 27x वर्ग y घन. पहा 3. आता या ठिकाणी 3xy वर्ग 3xy वर्ग आहेत आणि इथं पण आहेत. मग 3 चा वर्ग 9 पुन्हा 3 चा वर्ग 9 आणि इथं पण 3 चा वर्ग 9 म्हणजे हे झाले तुमचे 27x वर्ग y घन अधिक 4a वर्ग b वर्ग. इथं 2ab वर्ग आहेत म्हणजे 2 चा वर्ग येतो 4ab वर्ग हे मिळतात आपल्याला. आणि अशा रीतीने त्यांचा गुणाकार केलात की आपल्याला मिळतात. पहा 4ab ने या पदांना गुणलात की वजा 108x वर्ग y घन ab वजा 16a घन b घन. अशा रीतीने आपल्याला हा विस्तार आपल्याला दिलेल्या अवयवांचा मिळेल.